लाईफ पॉझिटिव्हला एक प्रश्न आला होता की देवाला नैवेद्य कसा दाखवायचा आणि त्या संबंधीचा हा शॉर्ट आहे. देवाला नैवेद्य अर्पण करण्याचा जो विधी आहे तो लघु उपनिषदामध्ये विस्तृतपणे स्पष्ट केलेला आहे. त्या 94व्या लघु उपनिषदाचं नाव आहे प्राणाग्निहोत्र उपनिषद. आता याच्यामध्ये 4 शब्द आहेत: प्राण, अग्नि, होत्र आणि उपनिषद. अग्निहोत्र हा एक रोज सकाळ आणि संध्याकाळ करावयाचा सोपा उपाय आहे, ज्यामुळे घरातली अशांतता नष्ट होते आणि आजूबाजूचं पर्यावरण शुद्ध होतं. आता देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणजे 5 मंत्र म्हणायचे आहेत. ओम प्राणाय स्वाहा, ओम आपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. आता प्राण म्हणजे प्राणवायू, हवा. अपानाय म्हणजे भूमी किंवा जमीन. व्यानाय म्हणजे आकाश आणि अंतरिक्ष. उदानाय म्हणजे पाणी आणि जल. समानाय म्हणजे अग्नी, अनल. आता हे पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांचे नाव घेऊन आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो. आता नैवेद्य अर्पण करताना हे मंत्र म्हणत असताना काही मुद्रांचा वापर करणं आवश्यक आहे. आता ओम प्राणाय स्वाहा म्हणताना कनिष्ठिका आणि अंगठा हा जोडायचा असतो. ओम आपानाय स्वाहा म्हणताना अनामिका आणि अंगठा जोडायचा असतो. ओम व्यानाय स्वाहा म्हणत असताना मध्यमा आणि अंगठा जोडायचा असतो. ओम उदानाय स्वाहा म्हणताना सर्व बोट जोडून नैवेद्य दाखवायचा असतो. आणि ओम समानाय स्वाहा म्हणताना तर्जनी आणि अंगठा जोडायचा असतो. आणि ओम ब्रह्मणे स्वाहा म्हणताना परब्रह्म दोन्ही हात जोडून म्हणायचं असतं. आणि हा मंत्र लक्षात कसा ठेवायचा, तर काही आद्याक्षर लक्षात ठेवा. प, उ, व, उ, स हे आद्याक्षर लक्षात ठेवले की तुमच्या लक्षात येईल. आता हा मंत्र म्हणत असताना काही लोक प्राणाय स्वाहा च्या ऐवजी प्राणाय नमः, आपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः असंही म्हणतात. ओम ब्रह्मणे नमः असं म्हणतात. परत एकदा म्हणा बघा. ओम प्राणाय स्वाहा, ओम आपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. ओम प्राणाय नमः, ओम आपानाय नमः, ओम व्यानाय नमः, ओम उदानाय नमः, ओम समानाय नमः, ओम ब्रह्मणे नमः. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.